नमस्कार, मी टेअर केस वायरिंग कशी करायची मी तुम्हाला शिकवणार आहे. टेअर केस वायरिंगला आणखी एक नाव आहे जिना वायरिंग. तर त्या जिना वायरिंग किंवा टेअर केस वायरिंगसाठी करण्यासाठी हे स्विच घेतलेले आहे. याला टू वे स्विच म्हणतात. या टू वे स्विचला 3 टर्मिनल आहे आणि याही टू वे स्विचला 3 टर्मिनल. असे 2 मी टू वे स्विच घेतलेले आहे. या टू वे स्विचचं कनेक्शन कसं करायचं ते सांगतो. या पद्धतीने टू वे स्विचच्या पहिल्या टर्मिनलमध्ये म्हणजेच वरच्या टर्मिनलमध्ये एक वायर जोडायची. ही वायर जोडली आहे आणि मी हीच वायर दुसऱ्या स्विचच्या पहिल्या टर्मिनलला जोडतो आहे. बघा, तीच वायर काय केली मी दुसऱ्या स्विचच्या पहिल्या टर्मिनलला. म्हणजे दोन्ही स्विचचे जे पहिले टर्मिनल आहे ते दोन्ही शॉर्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर म्हणजेच एकत्र करून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्विचच्या खालच्या टर्मिनलला एक वायर जोडलेली आहे आणि तेच दुसऱ्या स्विचच्या टर्मिनलला जी वायर खालच्या टर्मिनलला जी वायर जोडलेली आहे तीच पहिल्या स्विचच्या खालच्या टर्मिनलला एक वायर जोडलेली आहे. या पद्धतीने मी टू वे स्विचच्या 2 टू वे स्विचचं कनेक्शन केलेलं आहे. बघा, खालच्या बाजूला हीच जिन्यामध्ये वापरली जाते, त्याला स्टेअर केस वायरिंग असे म्हणतात. आणि मग नंतर इकडच्या सुरुवातीची जी बाजू आहे त्या सुरुवातीच्या बाजूला मी फेज देणार आहे. इकडनं मधल्या टर्मिनलला बोर्डमधून आलेला जो फेज आहे तो मधल्या टर्मिनलला देणार आहे. हे बघा, हे बोर्डकडे आणि ही बल्बची जी न्यूट्रल आहे ती बोर्डकडे. त्याच्यानंतर बल्बची जी दुसरी बाजू आहे ती दुसऱ्या स्विच जे आहे त्या स्विचच्या मधल्या टर्मिनलला देणार आहे. हे बघा, मधल्या टर्मिनलला जोडलं आहे. मधल्या टर्मिनलला जोडून मी ते पॅक करतो आहे या पद्धतीने. बघा, हे कनेक्शन माझं पूर्ण झालेलं आहे. याला जिना वायरिंग म्हणतात. ही जिना वायरिंग आपण जिन्यामध्ये केली जाते. ही याच्यासाठी की समजा उदाहरणार्थ एखादा माणूस वरतून खाली येतो आहे आणि खाली आल्यानंतर त्याला जिन्यातली जर लॅम्प जो आहे तो बंद करायचा असेल तर तो खालून पण त्या लॅम्पला ऑपरेट करू शकतो आणि वरतून पण त्या लॅम्पला ऑपरेट करू शकतो. हे बघा, म्हणजे दोन्ही स्विचने एक लॅम्प 2 ठिकाणाहून कंट्रोल होतो. काय होतं, एक लॅम्प 2 ठिकाणाहून कंट्रोल होतो. म्हणजे जिन्यातून मी आता खाली येतो आहे, खाली येताना हा वरती मी चालू केला आणि जिन्यातून खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर मला तो बंद करायचा तर मी ह्या स्विचने तो बंद करू शकतो. किंवा जिन्यातनं मी वरती जातो आहे, जाताना मी हा चालू केला आणि चालू केल्यानंतर वरती गेल्यानंतर आता तो मला बंद करायचा तर वरती जो स्विच आहे त्या स्विचने मी बंद करू शकतो. म्हणजे हा वरती एक स्विच ठेवायचा आणि एक खाली स्विच ठेवायचा. दोन्ही स्विचने जिन्यातला लॅम्प तुम्ही चालू बंद करू शकता. धन्यवाद.